दिलं. हेही खूप म्हणजे लग्नाचाही तिचा खूप वेगळा विषय होता. पण असो, लोकांनी कितीही छल कपट, कितीही ते काय म्हणतात गेम खेळण्याचा प्रयत्न केला, शेवटी सत्याचा विजय होतो. आणि तसंच आमच्या बाबतीतही झालं आणि स्वामींनी खऱ्याचा जो विजय आहे तो केला. आणि आज गायत्री माझी जाऊ आहे. ही एक स्वामी कृपाच होती आमच्यावर आणि स्वामींचीच लीला होती. आणि आमच्या मागे म्हणजे कोणी काही कितीही खोटं नाटं वागलं तरीही स्वामींची साथ आम्हाला आहेत आणि आमचं कोणीही काही बिघडू शकत नाही, कारण की साक्षात माऊली आमच्या सोबत आहे. म्हणून काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कोणी कितीही काय म्हणतं सापळे रचले तरी त्या सापळ्यात आम्ही सापडणार नाहीये, कारण की स्वामी महाराज आहेत. तर ही स्वामी कृपा आहे आमच्यावरती. आणि आपण सगळ्यांसोबत चांगलं वागलं, हे खूप जणांचा गैरसमज आहे. आपण चांगलं वागलं तर समोरची व्यक्ती चांगली वागते, तर असं नाहीये. ह्या जमान्यामध्ये जसंच तसं वागायला शिका, एवढंच सांगेल तुम्हाला. जिथे चांगलं वागायचं तिथे चांगलं वागा, पण आपला कोणी फायदा घेईल असं काही करू नका. म्हणजे असं वागू नका की आपला कोणी फायदा घेऊन जाईल म्हणून. एवढंच सांगणं आहे सगळ्यांना, कारण की माझ्या अनुभवावरून सांगते. मी वयानं जरी लहान असली तरी मी जे माणसं बदलतात ते बघितलेलं आहे. आणि 2024 वर्ष हे खूप बेकार गेलं आमच्यासाठी. तर असो, जुन्या गोष्टी आहे, त्याला काही पालवी फोडायची हे नाही आहे. पण असो, आता इथे आम्ही म्हणजे कधीच, आता गायत्री जेव्हापासून लग्न करून आमच्या घरात आली तेव्हापासून जे आम्हाला काम दिसेल घरामध्ये ते आम्ही करतो. असं नाही आहे की बाबा तिला काम वाटून दिलेले आहे किंवा मला काम वाटून दिले, हा मी एवढंच काम करणार, तू तेवढंच काम कर, असं काही नाही आहे. ज्याला जे काम दिसेल त्यांनी ते करायचं. आणि तीही कधी म्हटली नाही की मी आज जास्त काम केलं, किंवा मीही म्हटले नाही आहे की जास्त माझ्या वाट्याला जास्त काम आलं. ज्याला जे दिसेल ते आम्ही करतो. आणि प्रत्येक जावांना सांगेल मी की माझं तर असं मध्ये कामं वाटून घेण्यापेक्षा जे दिसेल ते करा. आणि काम केल्याने काही माणूस छोटं होत नाही. काम केल्याने उलट चांगलंच असतं, काही हरकत नाही आहे. आज आपण करतोय, उद्या तेही आपल्यासाठी करतीलच. आणि माझं जर आहे की माझं दुखणं जे आहे, म्हणजे माझं खूप मोठा हेल्थ इश्यू झाला होता, तेव्हा गायत्रीनेच इथं मला बघितलेलं आहे, माझं सगळं केलेलं आहे. आणि तिला आता सवय झालेली आहे. तर असंच आम्ही मिळून कामं करतो. आता 4 वाजेच्या नंतरचं रुटीन आहे. तर सगळं घरं वगैरे साफ करत होते मी, झाडून घेत होते. तोपर्यंत ती तिकडे भांडे घासत होती. 4 वाजे जे चहा पाण्याचे, जेवणाचे, नाश्त्याचे भांडे असतात ते ती घासून घेत होती. आणि इथे मी तोपर्यंत भाजीपाला वगैरे निवडून ठेवला आणि घरं वगैरे झाडून घेतले, की माझ्या सेवा राहिल्या होत्या. आणि मी काम जे आहे ते लवकर आवरत होते, कारण की मला सेवा करणं खूप महत्त्वाच्या होत्या. सध्या कसं होतंय, गायत्रीचं बाळामुळे सेवा करणं होत नाही जास्त, पण